नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्रातला 14वा अध्याय कसा वाचायचा, त्याच्या नियम, अटी आणि हा अध्याय वाचल्यानं आपल्याला काय त्याची फलश्रुती मिळते, त्याची पूर्ण डिटेल माहिती बघूया. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे गुरुवार, तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. कारण गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामींचा वार, आपल्या गुरूंचा वार आपण मानतो आणि त्या दिवशी म्हणजे एक वेगळीच उत्सुकता आपल्याला येत असते. मग आपण सेवेमध्ये आपला जास्त भर पडतो, केंद्रामध्ये आपली ओढ लागत असते, आपण केंद्रात जातो दर्शनाला, आरतीला, सेवा आपण त्या दिवशी मनोभावी करत असतो. म्हणजे काय माहित नाही, पण गुरुवारी ना एक वेगळीच उत्सुकता माणसाला येत असते. तर आज गुरुवार आहे, तर आपण आपल्या गुरूंची सेवा, नित्य सेवा अनिवार्यच असते आपल्याला करणं. म्हणजे तुम्ही स्वामींना गुरु केलं आहे तर तुम्हाला ही सेवा करावीच लागेल. जर तुम्ही 3 अध्याय 11 माळी जप केला तर स्वामी आपल्याला वचन देत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आपल्याला पावलोपावली स्वामी साथ देत असतात. त्याच्यामुळे ही स्वामींची नित्यसेवा रोज करत जा. असं नाही की गुरुवारीच करायची, रोज नित्यसेवा करायची. तुम्ही रोज जेवण करता तर तुम्हाला सेवा ही रोज करायची आहे. एक वेळेस जेवण विसरलात तरी चालेल, पण सेवा मात्र विसरू नका. तर काय करायचं आहे, आपल्या आज आपण बघणार आहोत की 14वा अध्याय गुरुचरित्रातला. बघा, अतिशय प्रभावी हा अध्याय आहे. म्हणजे तुमच्या कोणत्याही मनोकामना असो त्या पूर्ण होतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही शत्रुपीडा असेल तर ती सुद्धा या अध्यायानं कमी होते, जर तुम्ही नित्य नियमाने जर याची सेवा जर केली तर. त्याची फलश्रुती तुम्हाला खूप छान मिळते. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा. आपल्याला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आपण नेहमी वाचत असतो. म्हणजे बरेच जण वाचतात आणि त्याची फलश्रुती त्यांना खूप छान मिळालेली आहे. 14वा अध्याय आपली मनोकामना पूर्ण करते किंवा आपली शत्रुपीडा आपली कमी करत असते. त्याच्यानंतर 18वा अध्याय हा आपल्या आयुष्यामध्ये काही आपल्यावर कर्ज वगैरे असेल किंवा आर्थिक आपल्यावर काही अडचण असेल तर ती दूर करत असते. म्हणजे हे 2 अध्याय जे गुरुचरित्रातले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तर हे अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहे न चुकता. तर बघा, 18वा अध्यायाचा आता ते ग्रंथ काही सापडत नाही, पण हा आहे ना, हा मी रोज वाचते. तर हा एक छोटेसा ग्रंथाची पोथी भेटते आपल्याला, ग्रंथ भेटतो छोटासा. तर हा आणायचा तुम्हाला. हा 14वा अध्याय आहे आणि 18वा अध्याय पण आहे माझ्याकडे, तर तुम्हाला मी कधी एखाद्या वेळेस दाखवेल. तर याने काय होते की आपल्यावर येणारी संकट पण दूर होतात, आपल्यावर काही शत्रुपीडा असेल ती पण दूर होते, मनात काही एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा आपली पूर्ण होत असते. त्याच्यामुळे हा अध्याय आपल्याला वाचायचा असतो. कारण गुरुचरित्र म्हणजे साक्षात 5वा वेद मानला जातो आणि आपल्याला माहिती आहे गुरुचरित्राचं पारायण जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या काही अडीअडचणी दूर होत असतात. त्याच्यामुळं त्याच्यातलाच हा अध्याय आहे आणि हा अध्याय तुम्हाला नित्य नियमाने रोज वाचायचा आहे. आता वाचायचा कसा, तर बघा, तुम्हाला जर रोज त्याची सेवा नसेल होत तर तुम्ही संकल्पयुक्त करा. संकल्पयुक्त म्हणजे काय, तर 6 महिन्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. अध्याय वाचायला फक्त 2-3 मिनिटच लागतात. एक अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाहीये, खूप छोटा अध्याय आहे तो. तर 6 महिन्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. जरी तुम्ही 18वा अध्याय वाचत असाल किंवा 14वा अध्याय वाचत असताल, 6 महिन्याचा संकल्प करायचा की मी 6 महिने नित्य नियमाने ही सेवा करेल. तुमची काही अडचण असेल, इच्छा असेल, तिथं बोलायची की माझी ही अडचण आहे, माझी लवकरात लवकर स्वामींना विनंती करायची की माझी दूर करा म्हणून. जरी तुम्हाला शत्रुपीडा असेल किंवा तुमच्या काही संकट असेल त्याच्यासाठी, किंवा तुम्हाला तुमची काही मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल तर. आणि अगोदर आपलं नाव बोलायचं. त्याच्यानंतर तुमचं गोत्र असेल काही तर तुम्हाला तुमचं गोत्र बोलायचं. त्याच्यानंतर गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आणि तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची. स्वामीसमोर संकल्प सोडायचा आणि सेवेला सुरुवात करायची. दिवसातून कधीही कोणत्याही वेळी ही सेवा तुम्ही करू शकता. कधी खाऊन पिऊन कधी कोणत्याही टायमाला तुम्ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत ही सेवा करायची नाहीये. त्या वेळेत आपण कोणतीच सेवा करत नाही. त्यासाठी खूप छोटा अध्याय आहे, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत नाही. याच्यात बघा, घोर कष्टोद्धरण स्तोत्र पण आहे. मी हे सुद्धा नित्यनियमानं वाचत असते, तर हे सुद्धा खूप छान असतं वाचलेलं. तर बघा, याच्यामध्ये खूप छान आहे. म्हणजे आपण जेव्हा अध्याय वाचतो ना, त्याची फलश्रुती पण याच्यामध्ये दिलेली आहे की आपल्याला त्याच्यामध्ये काय फलश्रुती मिळते. तर बघा, खूप छोटा आहे. तुम्ही आज ग्रंथच बघा किती छोटा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही, 2-3 मिनिटात होतो. 6 महिन्याचा संकल्प करायचा आणि बघा, तुमची इच्छा लवकर पूर्ण होत असते. कारण साक्षात दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात, स्वामी समर्थ महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. कोणत्याही दिवशी कधीही तुम्ही सुरू करू शकता, जेव्हा तुमच्या मनात आलं. आता आज गुरुवार आहे, आजपासून पण ही सेवाला तुम्ही सुरुवात करू शकता.
तर बघा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला असं नाही की कोणती एक सेवा, तुम्ही कोणत्याही सेवा स्वामींच्या करू शकता. जितक्या सेवेचा पुण्याचा साठा तुम्ही तुमच्या नशिबात तुम्ही तुमच्या करून ठेवता तितकं तुम्हाला तुमचं नशीब उजळेल, तितकं तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होतील, तितकं स्वामी तुम्हाला साथ देतील. कारण काय होतं ना की आपण कसं आपल्या बँकेमध्ये बँक बॅलन्स असून ठेवतो, कारण संकटाच्या वेळी आपल्याला तो कामी येतो म्हणून. असं नाही की आपल्याला भूक लागली की आपण कष्ट करतो, पैसा कमवतो आणि खातो म्हणून, तसं नाही. आपण सेविंग पण करून ठेवतो, तसं आपल्या सेवेचं पण सेविंग करून ठेवायचं. म्हणजे संकटाच्या वेळेस काय होतं की आपल्याला कामी येतं, आपल्यावर संकट येत पण नाही, म्हणजे संकट आलं तरी आपल्याला त्याची झळ लागत नाही. त्याच्यामुळे सेवा जितकी होईल तितकी आपण करायचा प्रयत्न करायचा. असं नाही की संकट आलं तरच सेवा करायची. असं जर असेल तर मग अशा वेळेस काय होतं की स्वामी पण मग आपली परीक्षा बघतात आणि आपल्याला स्वामींची परीक्षा बघू द्यायची नाहीये. तर काय करायचं, स्वामींना सांगायचं की मी सेवा करून ठेवलेली आहे, तुम्हाला काय वाटेल, कसं वाटेल, जसं वाटेल तसं मला तुम्ही देत जा. फक्त सेवा करायची. सेवा करते वेळेस सहसा काही मागायचं नाहीये, स्वामी बरोबर आपल्याला ते देतात. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी चरणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.